ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. तिगाव येथील दगडाच्या खाणीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या महेश गोरखनाथ सानप आणि ओंकार गोरखनाथ सानप यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संपूर्ण तालुक्यात त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते. सानप कुटुंबियांचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तिगाव इथे जाऊन सांत्वन केलंय. त्याचबरोबर या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या आहेत. मयत महेश आणि ओमकार सानप यांच्या मातोश्री मनीषा सानप आणि कुटुंबियांची माजी महसूल मंत्री आणि कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तिगाव इथे जाऊन भेट घेत सांत्वन केलं. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सानप, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, डॉक्टर संदीप गोरडे, अनिल कांदळकर तसेच वाल्मिक सानप, छबुराव सानप, नामदेव सानप, प्रभाकर कांदळकर, प्रकाश सानप, संजय सानप, योगेश सानप, विशाल सानप आदींसह गावामधील नागरिक आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. शुक्रवारी दुपारी तिगाव येथील दगडाच्या खाणीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या महेश गोरखनाथ सानप आणि ओमकार गोरखनाथ सानप या दोन भावांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मागील 1 वर्षांपूर्वी या मुलांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं होतं. शुक्रवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले कार्यकर्ते आणि प्रशासनाला संबंधाला तातडीनं मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईवरून परतल्यानंतर त्यांनी स्वतः तिगाव इथे जात मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे 2 निष्पाप जीवांचा मृत्यू झाला. मागील वर्षी वडिलांचा मृत्यू आणि आता या 2 तरुण मुलांचा मृत्यू होणं हे अत्यंत दुःखदायी आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी सर्वांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर त्यांनी तातडीनं कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून संबंधित कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचबरोबर सानप कुटुंबियांना धीर देत सर्व गावामधील नागरिक, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी कायम उभं राहावं असं आवाहन केलं. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे तिगाव आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.